हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा पेपर 21 फेब्रुवारीला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 21 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या पेपरसाठी तुमच्याकडे खूपच कमी दिवस राहिलेले आहेत. म्हणजेच काय की तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत ना, त्या दिवसांमध्ये तुम्ही एकदम चांगले मार्क्स घेऊ शकता. जेवढेसुद्धा तुमच्याकडे दिवस आहेत, जसं की तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहतात मला माहिती नाही, पण हा व्हिडिओ मी जेव्हा बनवत आहे तर 17 फेब्रुवारीला हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे जवळपास 18, 19, 20 हे दिवस तुमच्याकडे आहेत. म्हणजे जवळपास पकडा तुम्ही 4 दिवस तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही पाहत असाल, ओके, कधीही पाहत असाल. जर पेपरला तुमचा 1 दिवस जरी बाकी असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल किंवा काही तास जरी बाकी असतील व्हिडिओ पाहत असाल, तरी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी यामध्ये सांगणार आहे. कारण की जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, जेव्हासुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहतायत, त्या वेळेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं 10वीच्या मराठीच्या पेपरमध्ये एकदम चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता, चांगला स्कोर करू शकता कमी वेळेमध्ये, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, तुमचा मला टाईम वेस्ट करायचा नाही आहे. डायरेक्टली आपल्या मेन टॉपिककडे आपण येऊया. कशा पद्धतीने तुम्ही जेवढे दिवस आहेत तुमच्याकडे त्यामध्ये चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, हा व्हिडिओ होऊ शकते मोठा, होऊ शकते व्हिडिओ. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुमचा वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ना 1.5x स्पीडने पहा किंवा हा व्हिडिओ तुम्ही 1.25x स्पीडने पहा. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं समजणार आहे. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 3 टाईपचे सध्या विद्यार्थी आहेत. एक म्हणजेच की ज्यांचा वर्षभर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं 10वीचा अभ्यास केला आणि त्यांनी इथं वर्षभर अभ्यास करून त्यांना सगळ्या गोष्टी इथं माहिती आहे, ठीक आहे. पण तरीसुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. कारण की पहा, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहतात आणि पहा मराठीचा आता तुमचा जेवढासुद्धा तुम्ही सराव पेपर दिला असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही प्रथम सत्र परीक्षा असेल तुमची, त्यामध्ये पेपरमध्ये दिलं असेल तुम्ही मराठीचा वगैरे, तर त्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला मार्क्स मिळेल ना, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जे मी तुम्हाला सांगणार आहे, मी स्वतः गॅरंटी घेऊ शकतो की तुमचे एवढे मार्क्स चांगले तुम्हाला मिळणार आहेत. कारण की तुमचा स्कोर इथं वाढणार आहे. जेवढे तुम्ही आता सराव पेपरमध्ये, प्रॅक्टिस एक्झाममध्ये तुमचे मार्क्स असतील मराठीमध्ये किंवा बाकीच्या विषयामध्ये, तर आता पहा मराठीमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गॅरंटीड तुमचा स्कोर इथं इम्प्रूव्ह होणार आहे, एवढं मी सांगू शकतो. कारण की यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार, जे की दरवर्षी विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे. सेकंड गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी असतात की ठीक आहे, त्यांनी थोडाफार अभ्यास कमी केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही, ओके, त्यांनी म्हणजेच काय थोडाफार अभ्यास केलेला आहे असे विद्यार्थी. आणि थर्ड विद्यार्थी असे असतात की त्यांचा अजिबात काहीच अभ्यास झालेला नसतो. तर तिन्ही टाईपचे जे विद्यार्थी आहेत ना, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. तिन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही टाईपमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट पहा. तुमचा स्कोर इथं नक्की इम्प्रूव्ह होणार आहे, ठीक आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे छोटीशी, ते म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पहा, तुमच्यासाठी एवढी मेहनत सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त मेहनत सुरू आहे तुमच्यासाठी. तर पहा, प्रत्येक पेपरसाठी तुमचा व्हिडिओ येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे सर्व प्रोव्हाइड करणार आहे मी, ओके. तर त्याआधी सर्वांनी इथं लगेच फ्रीमध्ये असते सबस्क्राईब करणे, लगेच सबस्क्राईब करून द्या सर्वांनी, ठीक आहे, ओके. सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करून ठेवा आताच आणि व्हिडिओ शेअर करा. आता एवढं का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहा, तुमच्याकडे एवढी जी मेहनत सुरू आहे, फक्त तुमचं काय असते, तुमचा सपोर्ट आम्हाला इम्पॉर्टंट असतो. तुमचा सपोर्ट म्हणजेच काय की चॅनलला सबस्क्राईब करणे, लाईक करणे आणि व्हिडिओ शेअर करणे. आता हे तुमच्याच फायद्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला मी ही गोष्टी सांगत आहे, ठीक आहे. या गोष्टी तुम्ही इथं करून घ्या, जेणेकरून तुम्हालाच पुढचे व्हिडिओ इथं मिळतील, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता मराठीचा पेपर आहे तुमचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 मेन गोष्टी पाहणार आहोत. पहिली मेन गोष्ट म्हणजेच की तुमचा इथं पेपर पॅटर्न. आता मराठीचा पेपर तुमचा येणार आहे, बट तुम्हाला मराठीचा पेपर कसा येणार आहे हेच माहिती नसलं तर तुमचं इथं काय फायदा आहे ना. म्हणून पेपर पॅटर्न माहिती असणे खूप महत्त्वाचं आहे. आता काही जणांना, मला माहिती आहे खूप जणांना पेपर पॅटर्न माहिती असेल, पण तरीसुद्धा काही गोष्टी असतात पेपर पॅटर्नमध्ये खूप डिटेलमध्ये, त्या समजून घेणे खूप महत्त्वाचं असते. म्हणून पेपर पॅटर्न आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सेकंड गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्याकडे जेवढा वेळ आहे ना, ओके, तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला कसे मार्क्स घ्यायचे आहेत हे इम्पॉर्टंट आहे, ओके. आता हे तुम्ही जेवढे मार्क्स घेणार आहात, ओके, म्हणजे तुमचे पेपरमध्ये, ओके, तर कशा पद्धतीनं कमीत कमी वेळेमध्ये घेणार आहात हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर त्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याचबरोबर
तुमचा पेपर पहा तर विद्यार्थी मित्रांनो 80 मार्काचा असतो, ठीक आहे. 80 पैकी तुम्हाला किती मिळतात? 3 तास मिळतात पेपर सोडवण्यासाठी. आता मी सांगतो 80 मार्काचा जरी पेपर असला तरी 3 तास तुमच्याकडे असतात, बट 3 तासामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा पेपर लिहिणे होत नाही. मला माहिती आहे खूप जणांचा होत नाही आणि तो म्हणजे पहिलाच पेपर आहे तुमचा, तर त्यामुळे खूप तुम्हाला प्रॉब्लेम इथं जाऊ शकतो. पण मी सांगतो तुम्हाला माझी जी स्ट्रॅटेजी असते, माझी जे प्लॅनिंग असते, मी तुम्हाला सांगणार आहे की 3 तासामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला पेपर सोडवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कंप्लीट पेपर तुम्ही आरामशीर सोडवाल आणि तुमच्याकडे वेळसुद्धा शिल्लक राहू शकते. अशा पद्धतीची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही इथं व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून तुमचा पेपर इथं करू शकता. हे टाईम मॅनेजमेंटची गोष्ट आपली सेकंड पॉईंटमध्येच येते, कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, कमीत कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स कसे घ्यायचे हेच आपलं इथं टार्गेट आहे, ठीक आहे. म्हणून सेकंड गोष्टमध्येच आपलं येते की हे 3 तासाचं टाईम मॅनेजमेंट आपण पेपरमध्ये कसं करायचं आणि आता जेवढे दिवस तुमच्याकडे आहेत त्यामध्ये आता काय करायचं, ठीक आहे. तर चला आपण इथं सुरू करूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजेच की तुमचा आहे इथं पेपर पॅटर्न, ठीक आहे. पेपर पॅटर्न तुमचं इथं आपण पाहूया. तर पहा 10वी मराठीचा हा पेपर पॅटर्न ऑफिशियली आहे. पहा 80 गुणांचा अद्ययावत आराखडा, म्हणजे 80 मार्काचा तुमचा इथं मराठीचा पेपर असतो. यामध्ये पहा विभाग असतात तुमचे, ओके. विभाग असतात आणि त्या विभागामध्ये तुम्हाला कृती म्हणजे प्रश्न असतात. किती मार्कसाठी आहेत ते सांगतो आणि एकूण मार्क किती असतात विभागाला ते सांगतो. तर पहा विभाग 1 असते गद्य विभाग. गद्य विभाग म्हणजेच तुमचा असतो पॅरेग्राफ उतारा. तुमचं जे पुस्तक आहे पुस्तकामधले जे उतारा असतो, पुस्तकामधला उतारा येतो तुम्हाला आणि पुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा येतो तुम्हाला. तर पाहूया. तर पहा प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये अ आणि आ मध्ये पठित उतारे. पठित उतारे म्हणजे तुमच्या पुस्तकामधले उतारे तुम्हाला येतात. या अ आणि आ हे 2 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये हे टोटल 7+7 असे 14 मार्कसाठी तुम्हाला 2 तुमच्या पुस्तकामधले उतारे येतात आणि या 2 उतार्यांमध्ये असे तुम्हाला एका प्रश्नामध्ये असे 3-3 प्रश्न पाहायला मिळतात. जसं की आकलन कृती आणि स्वमत कृती असे तुम्हाला 2, 2, 2, 2, 2, 3 असे तुम्हाला प्रत्येक प्रश्न 7 असे 14 मार्काला 2 उतारे तुमच्या पुस्तकामधून येतात. आता हे आकलन कृती, स्वमत कृती हे नेमकं काय आहे हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ठीक आहे. आता आपण इथं पेपर पॅटर्न तुमचं इथं पाहत आहोत. तर पहा यामध्ये नंतर प्रश्न क्रमांक पहिल्याचमध्ये ईवाला तिसरा प्रश्न येतो अपठित उतारा. अपठित म्हणजे जो उतारा तुमच्या पुस्तकामधला नसतो, पुस्तकाच्या बाहेरचा असतो, छोटासा तुम्हाला येतो. 2-2 असे 4 मार्क्ससाठी तुम्हाला हा उतारा येतो. यामध्ये 2 प्रश्न असतात आकलन कृती 2 वाले. यामध्ये 18 मार्क्ससाठी हे 3 उतारे तुम्हाला येतात. एक पुस्तकाच्या बाहेरचा आणि 2 पुस्तकामधले. तर विभाग 1 झाला टोटल तुमचा इथं गद्य विभाग 18 मार्क्ससाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजेच की विभाग नंबर 2. विभाग नंबर 2 मध्ये तो असतो पद्य विभाग. पद्य म्हणजेच काय? कविता. तुमच्या पुस्तकामधल्या ज्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत त्या कवितेवरती तुम्हाला प्रश्न असतात. यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये पठित पद्य. पठित पद्य म्हणजे तुमच्या पुस्तकामधली कविता. यामध्ये प्रश्न पहा, एक आकलन कृती, दुसरा आकलन कृती. ओके, असे 4 मार्क्ससाठी आकलन कृतीचे प्रश्न येतात. वरती सुद्धा आकलन कृतीचे प्रश्न आले होते. मग ते सुद्धा काय आहेत ते आकलन कृतीचं मी पुढे तुम्हाला सांगतो. त्यानंतर तिसरा प्रश्न यामध्ये येतो, कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 मार्क्ससाठी येतो. आणि चौथा प्रश्न काव्य सौंदर्य कृती असं 2 मार्क्ससाठी. असं तुम्हाला पठित पद्य एका कवितेसाठी प्रश्न 8 मार्क्ससाठी येतो. त्यानंतर याचमध्ये दुसरा प्रश्न येतो तो म्हणजेच की प्रश्न क्रमांक 2 आ वाला पद्य मुद्दे कृती. म्हणजे तुमच्या कवितेचे काही मुद्दे असतात त्याच्यावरती तुम्हाला कृती असते. जसं की बा एकूण 8 कृतींपैकी 4 गुणांच्या कृती तुम्हाला असतात. ओके, तर हे तुम्हाला सोडवायचं असते एकूण 4 मार्क्ससाठी. ओके, 2 गुणांच्या 1 किंवा 2 गुणांच्या असं तुम्हाला सोडवायचं असते. तर असं तुम्हाला 4 मार्कासाठी तुम्हाला हे येतात, ठीक आहे. एकूण पाहू शकता पुढचा प्रश्न येते ई वाला. याचमध्ये तिसरा प्रश्न येतो कवितेमध्ये, ते म्हणजेच की पद्य रसग्रहण. तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न असतो. यामध्ये काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. एकूण किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. ओके, 4 मार्क्ससाठी. तर असं तुमचं पद्य म्हणजे कविता टोटल 16 मार्क्ससाठी 3 कवितेवरती व चेक आहे. असे तुम्हाला 3 कवितेवरती 16 मार्क्ससाठी तुम्हाला इथं प्रश्न विचारतात. त्यानंतर पुढचा विभाग असतो तो म्हणजेच की विभाग 3 स्थूल वाचन विभाग. स्थूल वाचन तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, त्यामधून प्रश्न येतात. जसं की पहा प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्या म्हणजे स्वमत अभिव्यक्तीचे 3 मार्कासाठीचे तुम्हाला प्रश्न विचारतात. ओके, 3 कृती विचारतात. ओके, कोणत्याही 2 सोडवा. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असतात. असे 2 सोडवले तर 6 मार्कासाठी असते. ओके, टोटल 6 मार्कसाठी, ठीक आहे.
त्यानंतर विभाग क्रमांक 4 असतो तुमचा, यामध्ये व्याकरण व भाषा अभ्यास हा विभाग असतो. यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 4 व्याकरण कृती असते. ठीक आहे. व्याकरण कृतीमध्ये तुम्हाला पाहू शकता प्रश्न असतो, पहिला समास, दुसरा शब्दसिद्धी, तिसरा वाक्प्रचार, असे तुम्हाला 3 प्रश्न टोटल पाहू शकता. किती मार्काला येतात? 8 मार्कसाठी तुम्हाला हे विचारतात तुमच्या व्याकरणामध्ये. त्यानंतर याचमध्ये पुढील प्रश्न असतो, हाच विभाग आहे विभाग क्रमांक 4 भाषिक कृती असते. तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, मी सांगतो तुम्हाला. पहा शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द, असं एकूण तुम्हाला हे 4 प्रश्न असतात टोटल 8 मार्क्ससाठी. असे टोटल 16 मार्क्ससाठी तुम्हाला हे असते भाषिक कृती. ठीक आहे. त्यानंतर विभाग क्रमांक 5 असतो आपल्या पेपर पॅटर्नमध्ये, तो म्हणजेच की उपयोजित लेखन. या तुमच्या मराठीच्या पेपरमधला सगळ्यात महत्त्वाचा, आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा जो विभाग असेल, मी तुम्हाला सांगतो तुमच्या पेपरमध्ये स्कोअर करून देऊ शकतो तुम्हाला. जसं मी तुम्हाला सांगितलं कमी वेळेमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे, तर हा सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पहा की पुढील कोणतीही 2 कृती विचारणार. ओके, म्हणजेच काय, अप्रश्न असतो, 2 पैकी कोणतेही विचारू शकता. जसं की पहा पत्रलेखन किंवा सारांश लेखन, कोणतंही एक सोडवा. एक तर पत्रलेखन किंवा एक तर सारांश लेखन, कोणतेही 2 पैकी एक तुम्हाला विचारतील. टोटल किती? 6 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न येईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 येतो तुम्हाला आ वाला, पुढील 3 कृती विचारणार, कोणत्याही 2 सोडवा. ओके, हे 3 कृती आहेत तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. 5, 5, 5 असे 15 मार्क्ससाठी एकूण तुम्हाला किती विचारतात. यापैकी कोणते 2 सोडवायचे, असे 10 मार्क्ससाठी असतो तुम्हाला. ठीक आहे. आता याचमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो शेवटचा, तो म्हणजेच की लेखन कौशल्य, निबंध लेखन. तुम्हाला एक निबंध लिहायचा असतो, पाहू शकता. प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन, हे काय झाले? हे झाले निबंधाचे प्रकार. यापैकी कोणताही एक सोडवा. टोटल किती? 8 मार्क्ससाठी टोटल एक तुम्हाला हा प्रश्न असतो. असे पाहू शकता विभाग क्रमांक 5 उपयोजित मराठी, एकूण तुम्हाला किती? 24 मार्क्ससाठी. ठीक आहे. 24 मार्क्ससाठी तुम्हाला इथं असतो. तुमचा 80 मार्काचा पेपर आणि 80 पैकीच तुम्हाला पाहू शकता किती? 24 मार्कासाठी हा शेवटचा विभाग तुम्हाला विचारतात. तसा पूर्ण पेपर पॅटर्न मी तुम्हाला सांगितला आहे की तुम्हाला पेपर कसा येतो असतो मराठीचा. ठीक आहे. आता पहिला पॉईंट आपला झाला की पेपर पॅटर्न आपण पाहिला. ओके, पेपर पॅटर्न पाहिला दादा. सेकंड पॉईंट आहे आपला, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला बेस्ट मार्क्स घ्यायचे. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं इथं, बेस्ट आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत. आता कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता कमी वेळेमध्ये बेस्ट मार्क्स घ्यायचे असतील तर त्याची आपली एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. ठीक आहे. आपली स्ट्रॅटेजी आहे ते सांगतो मी तुम्हाला. ओके, आता स्ट्रॅटेजी नेमकी काय पहा सांगतो. आपण पेपर पॅटर्न पाहिला. ओके, आपण इथं आता स्ट्रॅटेजीला सुरुवात करत आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण पेपर पॅटर्न पाहिला, तर पेपर पॅटर्नमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी समजल्या? काही गोष्टी अशा समजल्या की पेपर पॅटर्ननुसार काही असे प्रश्न असतात जे की दरवर्षी इथं फिक्स असतात. कोणत्या फिक्स असतात सांगतो पहा. जसं की पहा आता तुमचा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय? उतारा. आता अपठित उतारा. अपठित म्हणजेच काय? तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा. तुम्हाला माहिती आहे का पुस्तकाच्या बाहेरचा कुठून उतारा येणार आहे, कशा पद्धतीने येणार आहे? अजिबात कोणालाच माहिती नाही आहे. पहिली गोष्ट. फिक्स आहे का मग हे? नाही आहे फिक्स. सेकंड गोष्ट, तुमचा गद्य विभाग आहे, पठित उतारा आहे. ठीक आहे. पठित उतारा आहे. पठित म्हणजेच काय? तुमच्या पुस्तकामधला उतारा येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, माहीत आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक उतारा द्यायला आहे का? नाही. तुम्हाला जे धडे दिलेले आहेत मराठीच्या पुस्तकामधले 10वी मधले, आता एक धडा आहे का? नाही. भरपूर धडे आहेत. म्हणजे आता त्या भरपूर धड्यामधला कोणता एक उतारा येणार आहे? त्यामधला पूर्ण पाठ येणार नाही, पूर्ण धडा येणार नाही तुम्हाला. त्यामधला एका धड्यामधला तुम्हाला एक छोटासा उतारा येणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे का की कोणता उतारा येणार आहे? नाही माहीत. ठीक आहे. आपल्याला ठीक आहे, एवढं माहिती आहे की तुमच्या पुस्तकामधला येणार आहे. पण जे तुम्हाला पाठ दिलेले आहेत एवढे मोठे, त्यामधलं तुम्हाला फिक्स माहीत आहे का की हाच उतारा येणार आहे? नाही माहिती. म्हणजे हे सुद्धा फिक्स नाही आहे. पहिली गोष्ट, हे सुद्धा फिक्स नाही आहे. हां, याच्यामधलं फिक्स एवढं आहे की तुमच्या पुस्तकामधून येणार आहे. ठीक आहे. पण त्या पुस्तकामधला नेमका कोणता येणार आहे हे तुम्हाला सध्या तरी माहिती नाही आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगतो, घाबरून जायची गरज नाही आहे. फक्त मी तुम्हाला सध्या काय सांगत आहे, फिक्सवालं विचारत आहे तुम्हाला की फिक्स नेमकं माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. ठीक आहे. आता फिक्स कोणता आहे दादा? पहा, मी तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या गोष्टी सांगतो, कारण की हीच मेन आपली स्ट्रॅटेजी आहे. हाच मेन आपला प्लॅन आहे की तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये जे क्वेश्चन इथं काय आहेत, फिक्स आहेत. ओके, जे क्वेश्चन इथं फिक्स आहेत. आता तुम्ही म्हणता फिक्स असं असतं का?
हो असतं असं फिक्स असे प्रश्न असतात, पण नेमके कोणते असतात विद्यार्थ्यांना ते माहितीच नसते. त्यामुळे ते स्कोअर चांगला नाही करू शकत. ठीक आहे. तर कोणत्या गोष्टी फिक्स आहेत, प्रश्न फिक्स आहेत, चला मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, सगळ्यात महत्त्वाचा सांगतो मी तुम्हाला, सुरुवात करतो ते म्हणजेच की विभाग क्रमांक 5. विभाग क्रमांक 5 मध्ये तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन एकदम फिक्स आहेत. सगळे क्वेश्चन, सगळे म्हणजे किती दादा, 24 मार्कासाठी तुम्हाला इथं क्वेश्चन फिक्स आहेत. याचे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये चांगले चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. कसे घेऊ शकता पहा. जसं की आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये 2 कृती विचारतात. यामध्ये 2 प्रश्न विचारतात, पत्रलेखन आणि सारांश लेखन. समजलं? पत्रलेखन आणि सारांश लेखन. आता हे फिक्स आहे आपण असं का म्हणत आहोत? तर पहा, आता समजा पत्रलेखन आहे, ठीक आहे. आता समजा पत्रलेखन आहे. तर पत्रलेखन आहे तुम्हाला, तर पत्रलेखन कसं करतात? ओके. पत्रलेखन कसं करतात हे जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही पत्रलेखन करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे का, की पत्रलेखनामध्ये कोणता प्रश्न येणार आहे? नाही माहिती. बट एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, की पत्रलेखन ओके. आता पत्रलेखन तुम्ही माहिती आहे तुम्हाला कसं करतात. मग आता पत्रलेखन करताना त्यामधल्या काही गोष्टी बदलतील काय? नाही बदलतील ना. फक्त विषय बदलणार पत्रलेखनाचा. म्हणजे समजा पत्रलेखनाचे जे प्रकार असतात औपचारिक, अनौपचारिक हे तुम्हाला माहिती आहे. पत्रलेखनाचे फक्त विषय बदलतील. पण पत्रलेखन लिहिण्याचा जो फॉर्मॅट आहे, पत्रलेखन लिहिण्याची जी पद्धत आहे, ती कधी बदलणार आहे का? नाही बदलणार ना. मग हे फिक्स आहे. यामध्ये काही बदल नाही या प्रश्नामध्ये. जर तुम्ही पत्रलेखनाचे जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, त्या वेळेमध्ये पत्रलेखनाचे तुम्ही 5 प्रश्न ओके, तुमच्या घरी तुम्ही स्वतः 5 प्रश्न जरी त्याची प्रॅक्टिस केली तुम्ही पत्रलेखनाची, तर तुम्ही पेपरमध्ये कोणताही प्रश्न येऊ पत्रलेखनाचा, तर तुम्ही सोडवू शकाल नाही का? 100% तुम्ही सोडवू शकाल. मग तुम्हाला काय करायचं, तुमच्याकडे जेवढा वेळ आहे, त्यामध्ये तुम्ही पत्रलेखनाची प्रॅक्टिस करा. ओके. आणि काही विद्यार्थी असतील त्यांनी पत्रलेखन त्यांना 100% माहिती आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजून 1-2 उदाहरण तुम्ही अजून प्रॅक्टिस करून पहा. एक औपचारिक सोडवा, एक अनौपचारिक सोडवा. म्हणजेच काय माझं म्हणणं एक आहे, पत्रलेखन फिक्स आहे. त्याचा लिहिण्याचा फॉर्मॅट फिक्स असतो. विषय कोणताही येवो पत्रलेखनाचा तो तुम्हाला लिहिता येतो. पण कधी जर तुम्ही घरी अगोदर प्रॅक्टिस केली तर. ओके. खूप सोपी आहे पत्रलेखन करणे आणि हा क्वेश्चन फिक्स असतो. आणि पहा ना, पत्रलेखनाला किती मार्क्स आहेत? 6 मार्क विद्यार्थी मित्रांनो, 6 मार्क्स आहेत इथं. खूप झाले 6 मार्क पत्रलेखनाला. तर हे तुम्हाला करायचं आहे आणि 6 मार्क असं नाही की 6 मार्क आहे म्हणजे खूप लिहायचं नाही. पत्रलेखनाचा जो फॉर्मॅट असतो, तुम्हाला नाव लिहायचं असते, तुम्हाला तारीख लिहायची असते, तुम्हाला इथं विषय जो आहे त्याच्याबद्दल लिहायचं असतो. ज्याला पत्र लिहतात, जो पत्र लिहत आहे त्याचं नाव लिहायचं असते. औपचारिक, अनौपचारिक कोणतं आहे ते तुम्हाला त्या फॉर्मॅटनुसार लिहावं लागते. तर याला तुम्हाला मार्क्स असतात. तर हे गोष्टी तुम्हाला कधी माहिती पडतील, औपचारिक आहे, अनौपचारिक आहे, कशा पद्धतीने लिहायचं, कोणतं पत्र कसं लिहायचं. तर तुम्हाला अगोदर याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नोट्स तुमच्याकडे आहेत. नोट्स नसल्या तरी तुमचं पुस्तक आहे. ओके. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे पत्रलेखन दिलेलं आहे. तुम्ही पहा तुमच्या पुस्तकामध्ये शेवटच्या भागामध्ये तुम्हाला समजणार आहे, दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये. त्यामधून तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. खूप चांगली तुम्हाला इथं प्रॅक्टिस करण्यासाठी संधी आहे. ठीक आहे. तर जो फिक्स क्वेश्चन कोणता आहे? पत्रलेखन आहे 6 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर सारांश लेखन. सारांश लेखन काय? सारांश लेखन म्हणजे एक तुमचा उतारा असतो. त्या उताऱ्याचं तुम्हाला इथं काय लिहायचं असते? सारांश लिहायचं असते. सारांश म्हणजेच काय? समरी. तुम्हाला इंग्लिशमध्ये असते तुम्हाला समरी रायटिंग म्हणजे पूर्ण असा पॅरेग्राफ आहे. ओके. म्हणजे पूर्ण टोटल असा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे. बट तुम्हाला काय करायचं त्याचा सारांश लिहायचा आहे. सारांश म्हणजेच काय? की एक मोठी गोष्ट आहे अशी या उताऱ्यामध्ये सांगितली. पण तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करून त्यामध्ये ते सांगायची असते. म्हणजेच काय? की समजा इथं 15 ते 20 ओळींमध्ये गोष्ट तुम्हाला उतारा दिलेला आहे. तर तुम्ही काय करा 7 ते 8 ओळीमध्ये तुम्ही हा उतारा लिहाल. उतारा लिहाल म्हणजेच काय? की त्याचा सारांश लिहाल. म्हणजेच पूर्ण गोष्ट तुम्ही कव्हर कराल तुमच्या समरीमध्ये, सारांशामध्ये. ओके. पण ते कमी शब्दांमध्ये, कमी ओळींमध्ये. तर याला म्हणतात सारांश लेखन. तर हे सुद्धा काय आहे? फिक्स आहे. पत्रलेखन किंवा सारांश लेखन 2 पैकी 1 विचारतात आणि 6 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न फिक्स असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा कोणता फिक्स आहे दादा? तर पहा यामध्ये तुम्हाला पुढचा फिक्स असतो. तो म्हणजेच की प्रश्न क्रमांक आ मध्ये. आता पहा जे मी तुम्हाला सांगत आहे खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये 3 प्रश्न असतात. ओके. कोणता पहा? पहिला जाहिरात लेखन. जाहिरात लेखन म्हणजेच काय? जाहिरात लेखन म्हणजे समजून घ्या. एका सोप्या उदाहरणावरून तुम्हाला मी सांगतो. जाहिरात लेखन म्हणजेच काय? तुम्ही सगळ्यांनी सगळं सोडा. तुम्ही न्यूजपेपर पाहिला आहे,
ओके. वर्तमानपत्र तुम्ही पाहिलं आहे ना, तर न्यूजपेपरमध्ये तुम्ही जाहिरात पाहिली नाही का? जाहिरात तुम्हाला दररोज पाहायला मिळते वर्तमानपत्रामध्ये. त्याचबरोबर जाहिरात तुम्हाला कुठं पाहायला मिळते? जाहिरात तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या टीव्हीवरती सगळ्याकडे तुम्हाला जाहिराती एवढ्या आता सध्या तुम्हाला दिसतील खूप जास्त. मग जाहिरातीमध्ये काय दिलेलं असते? फॉर एक्झाम्पल आपण एक जाहिरात घेऊया समजा गाडी. जाहिरात समजून घ्या. जाहिरात म्हणजेच काय? इंग्लिशमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असते. ठीक आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट हे असते. ठीक आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट समजा आपण एक कन्सिडर करूया की गाडीची जाहिरात आहे. ठीक आहे. मोटरसायकल हे समजा जाहिरात आहे. मग जाहिरातीमध्ये तुम्हाला काय दिलेलं असते? एक असते समजा अशी गाडी. ठीक आहे. समजा हे आपण कन्सिडर करूया सर्कल म्हणजे हे समजा तुम्हाला गाडी आहे समजा. ठीक आहे. गाडीचं एक चित्र असते. त्यामध्ये लिहिलेलं असते ऑफर, 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 धमाका, धमाका, धमाका. ओके. नवीन वर्षाची ऑफर किंवा दिवाळीची ऑफर असं तुम्हाला लिहिलेलं असते. त्याचबरोबर त्याची किंमत लिहिली असते. एवढ्या रुपयांमध्ये तुम्हाला मिळणार. EMI पासून सुरुवात. एवढ्या पैशांपासून EMI सुरू. एका हिरोचा इथं फोटो असते. ओके. बाईकवरती बसून. म्हणजेच काय? जाहिरात तुम्हाला दिली असते एक आकर्षक जाहिरात तुम्हाला दिली असते की हां, खूप चांगल्या पद्धतीची गाडी तुम्हाला दाखवलेली असते. त्याची किंमत वगैरे काय, कसं काय? म्हणजेच असं आहे की बा जो पाहणारा असतो, तो त्याला खूप चांगलं वाटते की हां, आपल्याला परवडेल वगैरे ही जाहिरात. हे झाली गाडीची जाहिरात. तसं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची इथं जाहिरात असेल. एका स्मार्टफोन, एका मोबाईलची जाहिरात असेल की पहा याच्यावरती धमाका ऑफर असं वगैरे लिहिलेलं असेल तिथं. मग तुम्हाला काय करायचं आहे? ज्या जाहिरात लेखनामध्ये 5 मार्कासाठी विचारतात. मग तुम्हाला असंच करायचं आहे ना, जर तुम्हाला विषय सांगितलेला आहे की या विषयावरती तुम्ही जाहिरात लेखन करा. मग तुम्हाला जसं जाहिरात तुम्हाला असते जाहिरात तुम्ही जशी पाहता त्याच पद्धतीने तुम्हाला तिथं जाहिरात करायची असते 5 मार्कासाठी. समजा तुम्हाला सांगितलं की जाहिरात लेखन करा मोबाईलवरती. तर तुम्ही काय कराल? अगोदर असा बॉक्स तुम्ही केला तरी चालते. ठीक आहे. असा बॉक्स करायचा. त्यामध्ये असं छोटंसं चित्र तुम्ही काढू शकता. आता चित्र काढायचं म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात ठेवा. चित्र काढायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कलर वगैरे नाही भरायचा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये तुम्ही पेनानं असं चित्र काढा किंवा पेन्सिलनं असं चित्र काढा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जशी जाहिरात तुम्ही आकर्षक जाहिरात तयार करू शकाल तशी तुम्ही जाहिरात तयार कराल. आता ॲडव्हर्टाइजमेंट कशी करायची हे तुम्ही विचार करा ना. ॲडव्हर्टाइजमेंट अशी असायला पाहिजे की जो पाहणारा असतो तो वस्तू असेल, काही असेल तर तो विकत घेईल. अशा पद्धतीची जाहिरात तुम्ही तयार करू शकता. किंवा असं नाही की वस्तूची विक्रीसाठीच तुम्हाला जाहिरात तयार करावी लागेल. असं सुद्धा काही असू शकते की एखादा समजा कुठं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ओके. समजा कुठं काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर त्याची जाहिरात असेल की हां, रक्तदान शिबिर. ठीक आहे. आपण असं कन्सिडर करूया की रक्तदान शिबिर. ठीक आहे. ही समजा आपल्याला जाहिरात द्यायची आहे. तर तुम्ही वरती हेडिंग द्या रक्तदान शिबिर. तुम्ही ठिकाण लिहाल की या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे. तुम्ही लिहाल कशानिमित्त आहे. ओके. तर तुम्ही त्याचं नाव लिहाल. त्याचबरोबर तुम्ही वेळ लिहाल. किती वाजतापासून किती वाजेपर्यंत हे वेळ लिहाल आणि इथं कशामार्फत आयोजित केल्या जात आहे तुम्ही ते लिहाल. म्हणजेच एकूण काय तुम्हाला जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची आहे. हा फिक्स प्रश्न आहे. ठीक आहे. तुम्हाला समजलं 5 मार्क्ससाठी. नंतर आहे तुम्हाला बातमी लेखन. आता बा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी कन्फ्यूज होतात ते म्हणजे जाहिरात लेखन आणि बातमी लेखनामध्ये. आता बा जाहिरात लेखन म्हणजे मी तुम्हाला कंप्लीटली सांगितलं. पण आता बातमी लेखन म्हणजेच काय दादा? तर बातमी लेखन म्हणजेच न्यूज. एवढं लक्षात ठेवा. आता न्यूज आणि ॲडव्हर्टाइजमेंट याच्यामध्ये फरक असतो बरं का. न्यूज म्हणजे न्यूज असते. समजलं तुम्हाला? न्यूज म्हणजे न्यूज असते. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट असते. हे फरक आहे यामध्ये. ठीक आहे. आता बातमी लेखन म्हणजेच काय की एखादं समजा घटना झाली किंवा एखादा काही कार्यक्रम पार पडलेला आहे वगैरे तर त्याचं तुम्हाला एक बातमी लिहायची असते. आता बातमी लिहिण्याचा काही फॉर्मॅट असतो. बातमी लिहिण्यासाठी कुठची बातमी आहे त्याचं ठिकाणाचं नाव, कोणत्या तारखेची बातमी आहे ते तारखेचं नाव हे तुम्हाला लिहायचं असते. नंतर जो बातमी देत आहे न्यूज रिपोर्टर आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये काही शब्द समजतात म्हणून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगत आहे. ठीक आहे. मराठीमध्ये आय थिंक त्याला वार्ताहर असं म्हणतात. ठीक आहे. तर न्यूज रिपोर्टर त्याचं नाव. तर आता हे न्यूज रिपोर्टरचं नाव, ठिकाणाचं नाव, तारीख वगैरे मनाने लिहायचं काम लिहू शकता मनाने. जर बातमी लेखन या प्रश्नामध्ये जर तुम्हाला हे सगळी माहिती दिलेली नसेल तर तुम्ही हे मनाने लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जसं बातमी झाली, एखादी जशी घटना घडली, 2 पॅराग्राफ लिहा तुम्ही, 3 पॅराग्राफ लिहा. 5 मार्कासाठी झालं ना बातमी लेखन. ओके. त्यानंतर हे फिक्स आहे. त्यानंतर कथालेखन म्हणजेच काय? एखादी कथा असते. ठीक आहे. तुम्हाला त्याचं कथेचं लेखन करायचं असते.
कथा म्हणजेच काय गोष्ट, त्या गोष्टीचं तुम्हाला इथं लेखन करायचं असतं. याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही म्हणजे नाही सांगितलं तरी तुम्हाला समजून जाईल कथालेखन म्हणजे काय. ठीक आहे, कथालेखन म्हणजे एक गोष्ट असते त्याचं तुम्हाला लेखन करायचं असते. ठीक आहे, तर हे झाले 3 प्रश्न. पण कसे? हे झाले फिक्सवाले क्वेश्चन, जे की तुम्हाला एकूण पाहू शकता 10 मार्क देतील. यापैकी 3 पैकी कोणते तुम्ही 2 सोडवू शकता. ठीक आहे, 2 तुम्हाला हे सोडवायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर आहे महत्त्वाचं तुम्हाला पुढचा प्रश्न, तो म्हणजेच की लेखन कौशल्यामधला निबंध लेखन. 8 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न असतो. ठीक आहे, आता वन बाय वन पहा. 3 प्रकारचे निबंध तुम्हाला असतात. 3 कोणते? एक असतो प्रसंग लेखन. प्रसंग लेखन म्हणजेच काय? प्रसंग म्हणजेच काय एवढं लक्षात ठेवा. प्रसंग म्हणजेच होते घटना. एखादी घटना झाली किंवा एखादा कार्यक्रम. ओके, एखादा कार्यक्रम वगैरे पार पडलेला आहे. ओके, तर प्रसंग लेखन तुम्हाला करायचं आहे की कशा पद्धतीने इथं घटना घडलेली होती, त्याच्यावरती एक विषय असेल तुम्हाला, त्या विषयावरती तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे आत्मकथन. आत्मकथन म्हणजेच काय? की मी नदी बोलते, मी शिक्षक बोलते, मी झाड बोलते. ओके, मी पाणी बोलते, मी मी टेबल बोलते. हे झालं आत्मकथन. आत्मकथन म्हणजेच काय? की एखादं समजा एखादी वस्तू आहे, ते बोलत आहे, म्हणजे त्याची ते काय मांडत आहे? व्यथा मांडत आहे. तर व्यथा जी मांडत आहे, असं समजा की तुम्ही स्वतः ते बोलताय. स्वतः म्हणजेच जर तुम्हाला सांगितलं मी नदी बोलतोय, मग असं कन्सिडर करा की तुम्ही स्वतः नदी आहात आणि नदीची जी कथा आहे, व्यथा आहे, जसं की मी नदी आहे, माझ्यामध्ये भरपूर सारे असे नाले वगैरे मिक्स होतात, म्हणजे मराठीमध्ये लिहायचं. ओके, मिसळतात. त्यानंतर मी पुढे वाहत जाते. पुढे वाहत जाता जाता मी भरपूर गावे मला लागतात. त्यामध्ये भरपूर लोकं त्यांची वेगवेगळी कामे, जसे की म्हणजेच गुरंढोरं धुणे किंवा कपडे धुणे, अशा पद्धतीची कामे करतात. पण याचा मला खूप त्रास होतो, कारण की केमिकलयुक्त जे पदार्थ वगैरे असतात माझ्यामध्ये मिसळतात. शहरामध्ये जातो तर तेव्हा कारखान्यामधला धूर वगैरे, केमिकल वगैरे माझ्यामध्ये मिसळते आणि माझी जे स्वच्छता आहे तर ती घाणेरडी होते. तर अशा पद्धतीनं जे सुद्धा असेल नदीबद्दल व्यथा वगैरे तुम्ही लिहू शकता. तर व्यथा तुम्हाला असं नाही की नदीबद्दल, तर मी शेतकरी बोलते, तर हा सुद्धा एक प्रसिद्ध टॉपिक होऊ शकते. ही इम्पॉर्टंट टॉपिक्स असू शकतात. शेतकरीबद्दल मी शेतकरी बोलतोय किंवा मी नदी बोलतोय. हे खूप असे फेमस टॉपिक्स आहेत असे, जे तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करू शकता. हे फिक्स आहे. त्यानंतर आहे वैचारिक लेखन. आता सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला, वैचारिक लेखन म्हणजेच काय? की एक तुम्हाला विषय दिला असेल निबंधाचा आणि त्याच्यावर तुम्हाला विचार मांडायचे असतात. मी सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला प्रसंग लेखन भारी वाटत असेल, आत्मकथन भारी वाटत असेल, तर तुम्हाला वैचारिक लेखन सगळ्यात सोपी प्रकार आहे निबंध लिहिण्याचा. 12वीमध्ये असो किंवा 10वीमध्ये असो मराठीमध्ये. 12वीमध्ये सुद्धा वैचारिक लेखन हा विषय असतो, तर 10वीमध्ये तर आहेच समजा, आहे ना. तर वैचारिक लेखन हा विचार म्हणजेच काय? एक विषय तुम्हाला दिला असेल, त्याच्यावरती तुम्हाला जे तुमचे मत आहे, जे तुमचा विषय आहे, तुम्हाला जसं वाटते त्यावरती तुम्ही लिहा. त्याला म्हणतात वैचारिक लेखन. तर असं तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी विचारतात. कोणताही एक सोडवायचा असतो. म्हणजे 3ही प्रश्न फिक्स असतात आणि 3ही येतात तुम्हाला. 3 पैकी कोणताही एक सोडवा असं तुम्हाला दिलेलं असतं. असे टोटल तुम्हाला किती? 8 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला असतो. तर असं टोटल तुम्हाला हा जो विभाग आहे 24 मार्क्ससाठी तुम्हाला दिलेला आहे, जो की एकदम फिक्स आहे. ओके, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकदम फिक्स आहे ते 24 मार्क. बट हे 24 मार्क तुम्ही घेऊ शकता का? नक्की, नक्की घेऊ शकता तुम्ही. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे, तुम्हाला फक्त काय करायचे आहे, ते म्हणजेच की तुम्हाला याची फक्त आणि फक्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके, तुम्हाला फक्त याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि पहा ना, 24 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फिक्सवाले कोणते क्वेश्चन असतात ते मी तुम्हाला सांगतो म्हटलं, तर आता 24 मार्काचे हे फिक्सवाले क्वेश्चन तुम्हाला मी सांगितले. अजूनही फिक्सवाले क्वेश्चन आहेत, याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जसं की पहा, तुम्हाला आता मी वरती तुम्हाला सांगतो, तुम्हाला याची प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे, आता पहा, जसं की भाषिक कृती आहे. भाषिक कृतीमध्ये शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द. विभाग क्रमांक 4मध्ये हे जे प्रश्न असतात, एकूण टोटल तुम्हाला 8 मार्कसाठी विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुमचं काय आहे, एकदम फिक्स आहे. हे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही कमी वेळेमध्ये करू शकता, म्हणून तुम्हाला हे काय करायचं आहे, तुमच्या पुस्तकामधून करायचं आहे. ठीक आहे, शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द. त्यानंतर पुढे आहे तुम्हाला विभाग क्रमांक 4मध्येच आहे तुम्हाला 8 मार्कासाठी कोणतं, ते म्हणजेच की समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. हे तुम्हाला जे असतात व्याकरणाचे प्रश्न असतात. ठीक आहे, हे जे व्याकरण आहे ना, व्याकरणाचे समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार, हे 3 प्रश्न तुम्हाला व्याकरणाचे आहेत, जे की 8 मार्कसाठी तुम्हाला इथं विचारतात. ठीक आहे, तुम्ही 8 मार्कसाठी जे प्रश्न विचारतात हे तुमचं व्याकरणाचे तुमच्या पुस्तकामधून तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, तुम्ही इथून प्रिपेअर नक्की करा.
ओके. त्यानंतर आता पाहू शकता अजून काही फिक्सवाले, जसं आता 24 मार्काचे उपयोजित मराठीमधले आणि 8 मार्क हे किती झाले, 24 + 8 32 मार्क तुमचे काय झाले, फिक्सवाल्या प्रश्नावरती झाले. ठीक आहे. अजून आपलं पूर्ण व्हिडिओ संपलेला नाही आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे. कारण की मी तुम्हाला आता फिक्सवाले क्वेश्चन सांगत आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आपला टॉपिक राहिला आहे तो म्हणजेच की 3 तासामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. कारण की फिक्सवाले क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगतच आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 3 तासामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ कंप्लीट पहा, स्किप नका करू. ठीक आहे. तर पहा, हे झालं. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा एक टॉपिक मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजेच तुमच्या कवितेमधला. कवितेमध्ये पहा तुम्हाला प्रश्न येतात. कवितेमध्ये कोणते प्रश्न येतात, तर कवितेमध्ये येते तुम्हाला काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. ठीक आहे. काव्यपंक्तीचे रसग्रहण करा असा प्रश्न तुम्हाला असतो. आता तुमची जी कविता असते त्या कवितेमध्ये एक फिक्स असतो, 100% रसग्रहणावरती प्रश्न फिक्स असतो तुमचा. ठीक आहे. त्यानंतर काव्यसौंदर्य आणि कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, हे प्रश्न तुमचे फिक्स असतात. म्हणजे 2 + 2 4 मार्क हे आणि 4 मार्क हे, टोटल किती, 8 मार्क. मागचे 32 मार्क्स आणि +8 हे मार्क किती झाले, एकूण 40 मार्क विद्यार्थी मित्रांनो फिक्स आहेत. आणि हे 40 मार्क तुम्ही घेऊ शकता कमी वेळेमध्ये. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे आता राहिलेला, त्याच्या वेळेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता कसं दादा, आता कवितेबद्दल जर बोललं ना, तर कवितेबद्दल हे 4 मार्क, हे 4 मार्क कसे घेऊ शकता, कारण की पहा, जेवढ्या तुमच्या कविता दिल्या आहेत, ओके, जेवढ्या कविता दिल्या आहेत त्या कवितेमधलं हे फिक्स आहे की तुम्हाला काव्यसौंदर्यावरती कृती एक प्रश्न 100% येणार आहे कवितेवरती. त्यानंतर ओळींचा सरळ अर्थ लिहा, याच्यावरती फिक्स येणार आहे. त्यानंतर काव्यपंक्तीचं रसग्रहण करा, याच्यावरती फिक्स येणार आहे. आता याच्यावरती फिक्स येणार आहे, मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जेवढ्या तुम्हाला कविता दिल्या आहेत त्या सगळ्या कवितेंचं तुम्ही एक गोष्ट कॉमन करा. एक गोष्ट कोणती कॉमन, त्या सगळ्या कवितेंचा अर्थ. ओके. सगळ्या कवितेंचा अर्थ तुम्ही लिहून पहा, कारण की अर्थ जर तुम्हाला समजला तर तुम्ही रसग्रहण, काव्यसौंदर्य आणि ओळींचा अर्थ लिहा हे प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकता. ओके. तर तुम्हाला सगळ्या कवितेचा असा अर्थ प्रॅक्टिस करून जायचं आहे. त्याचबरोबर सगळ्या कवितेचं तुम्हाला काव्यसौंदर्य आणि रसग्रहण हे करून जायचं आहे, कारण की फिक्स आहे, आपल्याला माहिती आहे फिक्स आहे. मग ज्या गोष्टी फिक्स आहेत ते जर आपण पेपरच्या अगोदर करून गेलो तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही का, मिळणार आहे 100%. ठीक आहे. तर हे झाले टोटल तुमचे किती, 40 मार्क फिक्स 100%. 80 पैकी तुमचे इथं 40 मार्क आजच मी तुम्हाला फिक्स करून दिले. फक्त जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि तुम्हाला 40 मार्काचा 100% मिळणार आहे. मग आता राहिले 40 मार्क, दादा याचं काय करायचं. राहिलेल्या 40 मार्कसुद्धा खूप सोपी आहे, तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर पहा, आता ते सांगतो मी तुम्हाला, तर लक्ष देऊन ऐका. आता जसं पहा, तुम्हाला मी पेपर पॅटर्न सांगताना काही गोष्टी सांगितल्या. कोणत्या, तर आकलनकृती, स्वमतकृती, आकलनकृती या गोष्टी सांगितल्या. पण आता डिटेलमध्ये सांगतो नेमकं काय असते पहा. जसं तुम्हाला पॅरेग्राफ येतो, पॅरेग्राफमध्ये आकलनकृती असते. आता आकलनकृती म्हणजेच काय हे समजून घ्या. तुम्हाला जो उतारा दिलेला आहे त्या उतारामध्ये तुम्हाला उतारा वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो आणि त्यामधून उत्तरं तुम्हाला शोधून लिहायच्या असतात. जो तुम्ही उतारा वाचाल त्याचं तुम्हाला किती आकलन झालेलं आहे, आकलन झालं म्हणजेच काय, तुम्हाला तो किती समजला उतारा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतात, तो म्हणजे आकलन कृती. आकलन कृतीमध्ये कसे प्रश्न येतात, तर पहा, आकलन कृतीमध्ये तुम्हाला असते रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चूक की बरोबर, किंवा कारणे द्या, किंवा काही असे वाक्य दिलं असेल त्या वाक्याचा नेमकं कोणता शब्द असतो त्याचा अर्थ होते, असं कोणत्या शब्द आहे त्याचा अर्थ. तर अशा पद्धतीचे सोपे प्रश्न असतात जे की तुम्हाला तुमच्या उतारामधून तुम्हाला शोधून लिहावे लागतात. हे तुम्हाला इथं दिलेलं असते, त्यालाच म्हणतात आकलनकृती. तर असे आकलनकृतीचे प्रश्न तुम्हाला पाहू शकता. इथं 2 प्रश्न, या उतार्यावरती आकलनकृतीचे 2 प्रश्न असं तुम्हाला दिलेलं असते. आणि पुढचा सुद्धा अजून एक उतारा असतो, पठित उतारा. याच्यामध्ये सुद्धा हे 2 आकलनकृतीचे पठित पद्य असते तुम्हाला. याच्यामध्ये सुद्धा आकलनकृतीचे तुम्हाला इथं प्रश्न दिलेले असतात तुम्हाला. ठीक आहे. ते आकलनकृतीचे प्रश्न झाले. ठीक आहे. त्यानंतर आता एक असते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणजे की स्वमतकृती. आता स्वमतकृती म्हणजेच काय दादा, तर स्वमत म्हणजेच काय, स्वमत म्हणजे स्वतःचं मत. समजलं तुम्हाला, स्वतःचं मत. आता स्वमताचा प्रश्न असा असतो की एखादा विषय तुम्हाला दिलेला असतो, त्या विषयावरती तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं असते. आता जर तुम्ही स्वतःचं मत तुम्हाला मांडायचं आहे, मग तुम्ही दुसऱ्याचं पाहून का लिहायचं, पहिली गोष्ट. दुसऱ्याचं पण लिहायचंच नाही ना, स्वतःचं मत. हा जो स्वमतकृती प्रश्न आहे 3 मार्कासाठी विचारतात इथं, तर तुम्ही स्वतःचं मत लिहा ना. कारण की जे पेपर चेक करणारे असतात ते हे नाही पाहणार की तुम्ही नेमकं दुसऱ्याचं पाहून लिहिलं बरोबर आहे का चूक आहे, ते नाही पाहणार. तुम्ही स्वतःचं मत कसं लिहिलं. समजा आता एखादा विषय आहे, तुम्हाला सांगितलं की
भारतीय सैनिकांबद्दल तुम्ही लिहा. भारतीय सैनिकांबद्दल तुमचं काय मत? आता भारतीय सैनिकांबद्दल तुमचं वेगवेगळ्या जणांचं वेगवेगळं मत असणार ना. आता तुम्ही जर तुमच्यापुढे एखादा विद्यार्थी बसला आहे आणि त्याने जसं लिहिलं तसंच्या तसं तुम्ही जर लिहिलं तर असं नाही की ते त्यांनी लिहिलं ते बरोबरच आहे किंवा चूक आहे, तसं नाही. तुम्ही जे लिहाल तुमचं मत विचारलं आहे तुम्हाला म्हणून तुमचं जे मत असेल ते तुम्ही स्वतः लिहा. कारण की ते तुमचं मत कधीच चुकीचं नसणार आहे, ते बरोबरच असणार. फक्त जे लिहाल तुम्ही त्याला एक अर्थ असला पाहिजे. नाही तर असं नाही की तुम्ही जे लिहाल ते बरोबर आहे म्हणून काही पण लिहायचं नाही. त्याला एक अर्थ असला पाहिजे. आणि जे लिहाल तुम्ही समज 3 मार्काला आहे ना, असं होऊ शकते 2-2 छोटे पॅराग्राफ करून लिहा किंवा एक 3 छोटे पॅराग्राफ करून लिहाल. एक सगळ्यात मोठा पॅराग्राफ नाही लिहायचा. 2-2 छोटे-छोटे पॅराग्राफ किंवा 3 छोटे-छोटे पॅराग्राफ तुम्ही लिहायचे. ठीक आहे. कारण की जे पेपर चेक करणारे असतात त्यांनासुद्धा असं इझिली समजलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही काय करा की छोटे-छोटे वाक्य लिहा आणि अर्थपूर्ण लिहा. ठीक आहे. 3 मार्कासाठी तुम्हाला एक स्वमताचा प्रश्न असतो. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने इथं प्रश्न असतात. तर आता मी एकूण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सगळं सांगितलेलं आहे की नेमका तुमचा पूर्ण पेपर कशा पद्धतीने असतात, पूर्ण पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न कसा असतो, पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे दादा. आता पहा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, काही प्रॉब्लेम नाही, बट महत्त्वाचं आहे. आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि शेवटची गोष्ट जे मी तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होती. ठीक आहे. बट ठीक आहे, ते माझ्याने मिस झाली. बट ठीक आहे, मी आता सांगतो मी तुम्हाला. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच की पहा की 3 तास तुमच्याकडे असतात. ठीक आहे. जे 3 तास असतात पेपर लिहिण्यासाठीचे, त्या 3 तासामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पेपरचा लिहायचा आहे जेणेकरून 3 तासामध्ये पूर्ण 80 मार्काचा पेपर तुम्ही लिहू शकाल. ठीक आहे. तर पहा हे मी स्वतः या पेपरला असं केलं होतं. माझ्या 10वीच्या पेपरला प्रत्येक पेपरला मी तुम्हाला माझी वेगवेगळी स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी मी फॉलो केली होती. आणि मागचे 3 ते 4 वर्ष झाले विद्यार्थ्यांना मी सांगत आहे सगळ्या गोष्टी आणि विद्यार्थी फॉलो करत आहे आणि चांगले मार्क त्यांना मिळत आहेत. ठीक आहे. तर 3 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक टाईम मॅनेजमेंट करायचा आहे पेपर लिहिण्यासाठीचा. कसा टाईम मॅनेजमेंट करायचा आहे तर पहा, तुम्हाला जर पूर्ण पेपर लिहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जे 5 विभाग दिले आहेत त्या 5 विभागापैकी तुम्हाला विभाग क्रमांक मी जे सांगत आहे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला विभाग क्रमांक 5 पासून पेपर लिहायला सुरुवात करावी लागणार आहे. ओके. आता काही विद्यार्थी असतील की दादा विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली आपण तर मग पहिल्या विभागापासून आपण नाही केली किंवा आपले मार्क कट होतील ना. असं अजिबात काहीच नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, मी 10वीमध्ये इंग्लिश असो मराठी असो मी स्वतः विभाग क्रमांक 5 पासून मराठीमध्ये आणि विभाग क्रमांक जो असेल इंग्लिशमधला सेक्शन असेल रायटिंग स्किलपासून मी स्वतः सुरुवात केली आणि यामध्ये माझे मार्क अजिबात कट नाही झाले. पहिली गोष्ट उलटा तर माझा स्कोर इथं इम्प्रूव्ह झाला आणि कमी वेळेमध्ये पेपर पूर्ण सोडवला मी. पहिली गोष्ट. ठीक आहे. ते 3 तासात त्यामध्ये कंप्लीट पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवला आणि हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमचे मार्क नाही होत कट, मला माहिती आहे. ठीक आहे. मार्क्स कट नाही होणार. फक्त तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. विभाग क्रमांक 5 आहे तर वरती हेडिंग टाकायचं विभाग क्रमांक 5 बरोबर प्रश्न क्रमांक टाकायचा, त्याचा उपप्रश्न बरोबर टाकायचा. हे तुम्हाला गोष्टी व्यवस्थित टाकायच्या. जर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित टाकल्या तर तुम्हाला काय होणार की जे पेपर चेक करणारे असतील ते पाहतील आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स इथं नाही कट होणार. ठीक आहे. आता त्यानंतर याला काही कारण असेल ना विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करायला. सगळ्यात मोठं कारण आहे याला. जसं मी तुम्हाला सांगितलं ना फिक्सवाले क्वेश्चन 24 मार्क्ससाठी हे जे फिक्सवाले क्वेश्चन मी तुम्हाला आताच सांगितले याच व्हिडिओमध्ये हे फिक्स असतात. आता पहा ना, जसं तुम्हाला आता पत्रलेखन आहे किंवा सारांश लेखन आहे 6 मार्क्ससाठी तुम्ही लिहाल. त्यानंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन, नंतर लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन. ह्या प्रश्न तुम्हाला माहिती आहे 100% येतात. आता जर तुम्हाला अगोदरच माहिती आहे हे प्रश्न येतात मग तुम्ही पेपरमध्ये जाल विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात कराल आणि हे जे 24 मार्काचे प्रश्न आहेत तुम्ही हे कमीत कमी वेळेमध्ये सोडवू शकता. किती वेळेमध्ये? मला असं वाटतं तुम्ही हे 40 ते 45 मिनिटामध्ये आरामशीर सोडवू शकता. पहिली गोष्ट. होऊ शकते काही विद्यार्थी तर 30 ते 35 मिनिटामध्ये सोडवू शकतात आणि हे होऊ शकते. तुम्ही करू शकता पहिली गोष्ट 24 मिनिटामध्ये. मग तुम्ही विचार करा ना, ठीक आहे आपण ॲव्हरेज एक कन्सिडर करू की 35 ते 40 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता, हे 24 मार्काचे प्रश्न लिहू शकता. का लिहू शकता? कारण की तुम्ही अगोदरच जर आतापासून प्रॅक्टिस करून गेले पत्रलेखन कसं लिहिता, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन आणि निबंध लेखन, तर तुम्ही एवढे वेळेमध्ये 24 मार्कासाठी 100% प्रश्न सोडवू शकता. पहिली गोष्ट. मग एक विचार करा, जेव्हा मराठीचा पेपर तुमचा असेल आणि सुरुवातीला जर तुम्ही विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली, 24 मार्काचं पहिल्या 35 ते 40 मिनिटामध्ये लिहिलं, 3 तास तुमच्याकडे वेळ असते. तुम्ही विचार करा तुमचा कॉन्फिडन्स किती वाढणार. कारण की 35 ते 40 मिनिटामध्ये 24 मार्काचं तुम्ही लिहिलं आहे. ओके. आणि 24 मार्काचं लिहिल्यानंतर तुम्ही विभाग क्रमांक
1 पासून सुरुवात कराल. समजून राहिले? विभाग क्रमांक 1 पासून सुरुवात कराल आणि नंतर तुम्ही हे काय कराल, की उतारे वगैरे जे कविता वगैरे आहेत ते तुम्ही शोधून लिहाल. तुमचा कॉन्फिडन्स किती असणार? तुमचा कॉन्फिडन्स एवढा असणार, की तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं आकलन कृती म्हणजे पॅरेग्राफ वाचाल, पॅरेग्राफ समजून घ्याल आणि तुम्ही बरोबर सगळे आकलन कृतीचे सगळे बरोबर प्रश्न उत्तरं लिहाल. का लिहाल? कारण की तेवढा तुमचा कॉन्फिडन्स तिथं वाढलेला असेल. कारण की तुम्ही 24 मार्काचं 35 ते 40 मिनिटामध्ये कव्हर अगोदरच केलं आहे पेपरमध्ये, तर तुमचं कॉन्फिडन्स तर वाढणार. त्याचबरोबर तुमची काय वाढणार? स्पीड वाढणार पेपर लिहिण्याची. स्पीडबरोबर तुमची ॲक्युरसी वाढणार. ॲक्युरसी का वाढणार? ॲक्युरसी स्पीड का वाढणार? कारण की तुमचा अगोदरच कॉन्फिडन्स वाढलेला असेल, जर तुम्ही कमी वेळेमध्ये चांगला मार्कात कव्हर इथं केला असेल अगोदर पेपरमध्ये तर. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणत असाल दादा, की विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली तर ठीक आहे, 35 ते 40 मिनिटामध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. बट मग आता विभाग क्रमांक 1 पासून आम्ही केलं तर 18 मार्काचं आम्ही 35 ते 40 मिनिटामध्ये करू नाही शकत का? मी असं म्हणतच नाही तुम्ही नाही करू शकत. तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एका गोष्टीचा तुम्ही विचार करा. विभाग क्रमांक 5 आहे मोठा, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि तो तुम्ही जर सुरुवातपासून केला तर तुम्ही कमी वेळेमध्ये करू शकता. मोठा जरी म्हटलं बट ते फिक्स आहे. एवढं लक्षात ठेवा, ते फिक्स आहे. ते कमी वेळेमध्ये तुम्ही करू शकता. बट जर तुम्ही एक विचार करा, विभाग क्रमांक 1 पासून जर तुम्ही सुरुवात केली, काय होणार? पहिली गोष्ट, तुम्हाला उतारा वाचावा लागणार. उतारा वाचल्यानंतर तुम्ही इथं उत्तरं शोधून लिहाल. ठीक आहे. आता काही जण म्हणतील, दादा उतारा वाचायची काय गरज आहे? डायरेक्ट प्रश्न पाहायचे आणि उत्तर लिहायची. यामध्ये भरपूर असे विद्यार्थी चुका करतात. मी तुम्हाला सांगतो, उतारा वाचल्याशिवाय एकही प्रश्न नाही सोडवायचा तुमच्या उतारा संबंधित. कारण की उतारा वाचाल तुम्ही, उतारा समजून घ्याल. एक वेळ तुम्ही उतारा 5 मिनिट द्याल तुम्ही उतारा वाचायला, तर उतारा वाचायला 5 मिनिटं दिले, पॅरेग्राफ वाचायला तुम्ही तो समजून घेतला आणि त्यानंतर जर प्रश्न सोडवला तुम्ही, तर आकलन कृतीचा किंवा सहमत कृतीचा, तर तुम्ही तो पटापट सोडवाल. म्हणजे कसं, समजा उतारा वाचला आणि लगेच आकलनकृतीचा प्रश्न पाहिला, अरे हां, याचं उत्तर बरोबर हे आहे. बट जर तुम्ही असं केलं, की पहिले प्रश्न वाचला, बिना उतारा वाचायचा, पहिले प्रश्न वाचला आणि डायरेक्टली उत्तर शोधायला गेले, अरे इथं पण दिसत आहे उत्तर, इथं पण दिसत आहे, कोणतं बरोबर आहे? हे कन्फ्युजन होईल तुम्हाला आणि याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट होईल. ठीक आहे. हे झाली एक गोष्ट. बट ठीक आहे. आता मेन गोष्ट काय, की याच्यापासून सुरुवात का नाही करायची? तर पहा ना तुम्ही, तुम्हाला उतारा दिला असेल, तो तुम्हाला वाचावा लागणार, तो तुम्हाला समजून घ्यावा लागणार. त्यानंतर तुम्हाला इथं आकलन कृतीचे प्रश्न असतात. आता मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे हे काय? कृतीपत्रिका. समजून राहाल तुम्ही? कृतीपत्रिका. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हापासून कृतीपत्रिकेचा पॅटर्न आलेला आहे, तर कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला आकलन कृती असते. आकलन कृती म्हणजे असं नाही की तुम्हाला सोपं नाही. याच्यामध्ये तुम्हाला असे डायग्राम असतात. तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल. मग याच्यामध्ये तुम्हाला हे डायग्राम असं तुम्ही व्यवस्थित काढाल, खूप व्यवस्थित काढाल. समजून राहिले? तर याच्यामध्ये तुमचा टाईम खूप जाणार ना पहिली गोष्ट. तर तुम्हाला शोधावं लागणार, असं डायग्राम काढावं लागणार, त्यानंतर असं बरोबर लिहावं लागणार. तर याच्यामध्ये तुमचा भरपूर वेळ जाणार आहे आणि जर याच्यामध्ये तुमचा भरपूर वेळ गेला, तर तुम्ही हे कमी वेळेमध्ये पूर्ण नाही कव्हर करू शकत. खूप वेळ जाऊ शकतो तुमचा. म्हणून तुम्हाला सुरुवात जी आहे विभाग क्रमांक 5 पासून करायची आहे आणि त्यानंतर विभाग क्रमांक 1 वरती यायचं आहे आणि त्यानंतर विभाग 1 झाल्यानंतर विभाग 2, विभाग 3 आणि विभाग 4 पर्यंत तुम्हाला इथं जायचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला तुमचा खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवायचा असेल, तर तुम्ही विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करा आणि त्यानंतर पहा तुमचा पेपर कशा पद्धतीने जाईल. ठीक आहे. अजून याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल, की हां, असं केलं तर म्हणजे मार्क कट तर होणार नाही हे 100% आहे. पण असं तुम्हाला वाटत असेल, की हां, असं नाही होऊ शकत, की विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली तर पूर्ण कंप्लीट पेपर 3 तासामध्ये आपण नाही सोडवू शकत, असं तुम्हाला वाटत असेल किंवा असं वाटत असेल, की विभाग क्रमांक 1 पासून केलं तर किती वेळ लागतो आणि विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात केली तर किती वेळ लागतो? कॉन्फिडन्स असेल का किंवा काय असेल? तुम्ही एक काम करा, घरी तुमच्याकडे जर वेळ असेल, तर तुम्ही 3 तासामध्ये विभाग क्रमांक 5 एक पेपर घ्या कोणता, 3 तास स्वतःला द्या. ओके. 3 तासामध्ये एक पेपर सोडून पहा. विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करा. नंतर तुम्हाला कळेल, की हां, मी जे सांगत आहे ते 100% बरोबर आहे आणि आपला कॉन्फिडन्स 100% वाढतो, ॲक्युरसी वाढते, स्पीड वाढते आणि तुमचा पेपर खूप चांगल्या पद्धतीने जातो. कारण की हे मी तुम्हाला असंच सांगत नाही आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः लिहिलेला आहे असं पहिली गोष्ट तर आणि मागचे 4 ते 5 वर्ष विद्यार्थ्यांना सांगत आहे, की अशाच पद्धतीने तुम्हाला पेपर वगैरे लिहायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. ओके. ज्या गोष्टी आहेत, एक म्हणजे पेपर पॅटर्न, सेकंड म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे, की पेपर मधले प्रश्न कसे असतात आणि 3 तासामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, संपूर्ण मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी सांगितल्या. ओके. हा व्हिडिओ तुम्ही नक्की इथं शेअर करा पहिली गोष्ट. कारण की तुम्ही पाहू शकता तुमच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ झाला आहे, बट खूप इम्पॉर्टंट होता. तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. अजूनसुद्धा सबस्क्राईब नसेल काय करताय? सबस्क्राईब करून ठेवा. कारण की सगळ्या पेपरसाठी व्हिडिओ येणार आहेत. जर तुम्हाला काही डाऊट असेल, मला कॉमेंट्समध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल. ठीक आहे.
आणि व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की कॉमेंट करा. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल म्हणजे तुम्हाला खूप चांगला वाटला असेल नक्की. म्हणून कॉमेंट्स नक्की करा कसा वाटला व्हिडिओ. आणि विद्यार्थी मित्रांनो लाईक करून ठेवा आणि शेअर करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.